मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरसह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता। तपासात अनेक त्रुटी, कोर्टाकडून पोलीस तपासावर संशय व्यक्त करत निकाल। ठाकरे ज्यांच्यासोबत बसले त्यांनीच भगवा आतंकवाद दाखवण्याचं षडयंत्र रचलं। काँग्रेसने सगळ्या हिंदू समाजाची जाहीरपणे माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। 17 वर्षांनंतर सत्याचा विजय, काँग्रेसकडनं लोकांची दिशाभूल। यूपीए सरकारकडनं वोट बँकेचं राजकारण, उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा, कोर्टाचेही मानले आभार। मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत। आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात करणार याचिका, निकालाला स्थगिती देण्याची मागणी। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरसह 7 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर हिंदू संघटनांचा जल्लोष। मालेगावात पेढे वाटून आनंद व्यक्त, तर पुण्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोर जल्लोष। मालेगावमध्ये हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद, फटाके फोडण्यावरून हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये खटका। यापुढे मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय। कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंना मिळणार असल्याची माहिती। कोकाटेंना क्रीडा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता। फडणवीस आणि दादांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती। धनंजय मुंडेंची कृषी मंत्री पदासाठी लॉबिंग, दिवसभरामध्ये मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची 2 वेळा भेट, तर मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, करुणा शर्मांची मुख्यमंत्र्यांना विनंती। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडल्याचा पोलिसांचा दावा। परळीच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। या प्रकरणात कुणीही असो त्याला सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा ज्ञानेश्वरी मुंडेंना शब्द। 50 खोके एकदम ओके ही घोषणा देणारे कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती। पैठणच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, धरणातनं गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। विरारहून डहाणूला निघालेल्या लोकलमधल्या प्रवाशांमध्ये हाणामारी, लोकलमध्ये चढताना धक्का लागल्याचं कारण, वैतरणा सफाळ्या दरम्यान घडला प्रकार।